नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे अथवा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. या राशीतील व्यक्तींना कुठल्या जुन्या गुंतवणुकीमुळे आज नुकसान होण्याची शक्यता आहे. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रामुळे खराब करू शकता. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. संयम बाळगा. आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. कुटुंबातील सदस्य आणि ज्येष्ठ प्रेमाने तुमची काळजी करतील. वृषभ राशी. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुमचा जोडीदार तुमच्यासाठीच तयारी करत होता. तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग ओढावू शकतो. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे, कारण तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिकाला माफ करा. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊ देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐका. मिथुन राशी. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्ती समोर चमकवेल. हाताखालचे सहकारी किंवा सहकर्मचारी खूपच सहाय्यकारी ठरतील. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकता, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. घरामध्ये तुमची मुले तुमच्या समोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. कर्क राशी.
जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहेत, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशीच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्यक्षेत्रात करू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. स्वतःवर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा. आपले संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल, तर तुमचे जीवन सुकर होईल. सिंह राशी, तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल, तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. घरगुती कामाचा पसारा आणि ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढतेच, पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. तुम्हाला आज तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. कन्या राशी, तुम्हाला अपेक्षित असलेली कौतुकाची थाप, मान्यता आणि पारितोषिके मिळण्याचा प्रसंग पुढे ढकलण्यात आल्याने तुम्ही निराश राहाल. जे लोक बरेच दिवसापासून खूप व्यस्त होते, त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. निव्वळ मजा, आनंद तुम्ही आज लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद आणि मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. आपल्या जोडीदाराशी सूड उगवण्याच्या भावनेने वागल्यास
काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. तूळ राशी, तुमची गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी तुम्हाला मिळेल. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे. त्यामुळे आपण काय खाता पिता त्याबाबत काळजी घ्या. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. इतरावर प्रभाव टाकण्याची तुमची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. वृश्चिक राशी, घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतित राहू शकता. चंद्रदेवाच्या स्थितीला पाहून हे सांगितले जाते की आज तुमच्या जवळ बराच रिकामा वेळ असेल, परंतु याच्या व्यतिरिक्तही तुम्ही ते काम करू शकणार नाही जे तुम्ही केले पाहिजे. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. एक लक्षात ठेवा, वादविवाद आणि चर्चामधून काहीही हाती लागत नाही तर काहीतरी हरवतेच. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. धनुराशी, तुम्ही खुला दृष्टिकोन बाळगलात तर तुम्हाला काही चांगल्या संधी मिळू शकतील. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरता. परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. तुम्ही जगात एकमेव आहात याची जाणीव आज तुम्हाला तुमचा जोडीदार करून देईल. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हवी होऊन देऊ नका. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी देईल. आनंददायक सायंकाळ घालवण्यासाठी मित्राच्या घरी आमंत्रण येऊ शकते. तुमच्या प्रेमात आज तुम्ही एका विलक्षण खमंगपणाचा अनुभव घेणार आहात. मकर राशी, या राशीतील व्यावसायिक आज कोणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्यक्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की
तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधलेल्या असतात असं का म्हणतात ते तुम्हाला आज कळेल. शारीरिक सुदृढतेसाठी, विशेषतः मानसिक दृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. कुंभ राशी, आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आयुष्याकडे दुःखी, गंभीर चेहऱ्याने पाहू नका. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. मीन राशी, अनुरूपासाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. प्रवासामुळे नवीन व्यावसायिक संधी मिळतील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस. कामामध्ये मर्यादेपलीकडे स्वतःला खेचू नका. योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.